तुम्हाला माहीत आहे का मंडळी, एकदम हॉटेलसारखे क्रीमी आणि रिच पालक पनीर आपण घरीच बनवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला पालक घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून ना पालक आपल्याला उकळी काढायची आहे एक फक्त. आता मग पालकला उकळी येईपर्यंत तोपर्यंत कढईत तेल टाकायचं, जिरं टाकायचं, आलं लसूण, 1 ते 2 कांदे आणि 1 टोमॅटो, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरची देठ टाकून ना छान मिक्स करून वाफवून घ्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पालक पण आपली शिजली होती, मी ती साईडला केली आणि आपले हे मसाले पण छान शिजलेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा लसूण वगैरे हे जे तळून घेतले ना ते आणि आपण पालक शिजवून घेतली होती ना ते मिक्सरमध्ये बारीक अशी प्युरी करून घ्यायची. त्याच कढईमध्ये मी तेल आणि अर्धं तूप टाकलं. आता माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळे मी तूप टाकलं. तर मसाल्यामध्ये मी शाही मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे आणि लाल तिखट आपलं घरगुती आणि चवीपुरतं मीठ आणि हळद टाकलं. आता त्यानंतर मसाले छान तेलात मिक्स झाल्यानंतर आपण जी प्युरी केली होती ना ती तेलामध्ये ओतायची आणि एक 5 मिनटं झाकून ठेवायची. तर 5 मिनटात छान सुरेख असा कलर येतो हिरवागार. तर वरतून कस्तुरी मेथी टाकायची आणि आपण पनीरचे तुकडे केले होते ना ते अलगद सोडायचे. आता हॉटेलसारखी चव येण्यासाठी काय करायचं, प्रोसेस चीज जे असतं ना ते एग्स क्यूबना आपण किसून टाकायचं आणि वाफवून घ्यायचं. आता काढल्यानंतर शेवटी ना फ्रेश क्रीम आपण ॲड करणार आहे. असेल तर टाका, नसेल तर आपण ना मिल्क पावडर कधी पण घरी ठेवायची. 2 चमचे मिल्क पावडर ना 2 चमचे पाण्यात असं छान मिक्स करून ओतायचं. याची चव पण खूप छान उतरते. चला तर मग पटकन लाईक करा आणि या जेवायला.